आता इथनं पुढची लढाई अवघड आहे, काय करणार आहात तुम्ही? लढाई म्हणजे आम्ही आता उचललेलं पाऊल आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि हे एक ना एक आरोपी जोपर्यंत फासावर चढत नाही तोपर्यंत आम्ही हे उचललेलं पाऊल कदापि मागे घेणार नाहीत. आणि सर्वांना एकच विनंती करते, जसे आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसं कायम राहा. या आज विठ्ठलाच्या देवळात आम्ही आलोय. आज आम्ही आमच्या वडिलांना या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सगळीकडे हुरकतोय. पण एक गोष्ट अशी घडली आहे की ते कधीच आता आमच्यात येणार नाही आहेत. हे दुःख खूप वेगळं आहे. फक्त एवढंच वाटतं त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्याविरुद्ध आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. अजून एक आरोपी सापडत नाही. खूप गंभीर बाब आहे ही. हा आरोपी 2 वर्षापासून फरार होता कागदोपत्री. तो पोलीस प्रशासनासोबत एका पक्षाच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेतो, हारबुके देतो आरोपीला आरोपी, आणि याच्यातून समाजाने काय बोध घ्यायचा आहे? गुन्हेगारी करा आमच्याकडे येऊन बसा असं म्हणायचं का त्यांना? त्याचं उत्तर देशमुख कुटुंबियाला पोलीस प्रशासनानं दिलं पाहिजे. आता अजितदादा पालकमंत्री झालेत बीडचे, काय म्हणजे धनंजय कमेंट्स ज्यात पालकमंत्र्यांचा पदभार घेतलाय, मात्र कमेंट अशा होतात की धनंजय मुंडेंच्याच पादुका ठेवून ते काम करतील का स्वतंत्र काम करतील? काय वाटतंय तुम्हाला? अपेक्षा काय आहे? जे गाव आहे आमचं, ज्या गावचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी होते माझे भाऊ, ते गाव सगळं अजितदादांकडे जाणार आहे किंवा अजितदादांना गावात बोलवणार आहे. त्यांच्या काय भूमिका आहेत पुढच्या, देशमुख कुटुंबियाला ते कसा न्याय देणार आहे याविषयी विचारणा करणार आहे. बाळा, काय विठ्ठलाला काय मागितलं? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे.